नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण खमंग अशी चुलीवर भाकरी भाजणार आहे बाजरीची। त्यासाठी आपण पीठ चाळून घेऊया। चूल पेटवून मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। पीठ चाळून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घाले। पिठामध्ये मीठ घातले खमंग भाकरी चवीला टेस्टी लागते बघा बाजरीची। कधी पण झालं तर बाजरी भाकरीत तुम्ही मीठ घाला, खूप टेस्टी लागते। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आज आपण चुलीवर भाकरी खमंग अशी भाजलेली बनवतोय। पीठ असं घट्ट गोळा मळून घ्यायचा, गोल गोल उंडा करून सुक्क पीठ खाली घालून थापून घेऊया आपण भाकरी। आता गोल एक हात साईडला लावायचा, एक हाताने थापून घ्यायची, नंतर दोन्ही हाताने थापून घ्यायची। मधनं चुलीला जाळ सारायचं की तवा आपला चांगला तापला पाहिजे। भाकरी थापून झालेली आता तव्यामध्ये घातली बघा मी। वरून पाणी लावून घ्यायचं आणि कडा मोकळा करून पलटी करून घ्यायची। आता आपल्याला भाकरी चुलीला जाळ चांगला लागलेला आहे, त्यामुळे भाकरी पण लगेच पचते आणि खमंग ही बाजरीची भाकरी चुलीवर बघा भाजते। आता पाऊस उघडल्यामुळे थोडंसं जळण पण सुकलेलं आहे, त्यामुळे मी आज म्हणलं चुलीवर भाकरी करूया। चला आपण खायला खमंग अशी टेस्टी हिरवी चटणी आणि बाजरीची भाकरी टेस्टी लागते दह्यासोबत। आता भाकरी आपली चांगली पचली आहे बघा, पलटी करून घेऊया। जाळ पण चांगला लागलाय, मधनं जाळ सारायचा। रोज नेहमी आपण गॅसवर तर भाकरी बनवतेच, पण कधी तर चुलीवर पण बनवून बघावा, खूप टेस्टी लागते। त्या गावी आल्यामुळं मी फुकारी बघा माझी फॅनची नळी आहे त्याची मी फुकारी बनवले। फॅनचा पाईप आहे ते छोटासा। आता भाकरी चांगली पलटी करून मी घेतली, भाजायला लागले, टम्म फुगाय पण लागले भाकरी बघा आणि कडक व्हायला लागले। बाजरी भाकरी जेवढी कडक असेल ना तेवढी चवीला टेस्टी लागते। तुम्हाला पण चुलीवरची भाकरी बनवायची असली तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा, खूप टेस्टी लागते। गरमागरम बाजरीची भाकरी, दही, चटणी, भाजी खूप टेस्टी लागते। भाकरी आपली भाजली तर मी इकडे या साईडला थापून घेतली भाकरी, तव्यात घालली दुसरी भाकरी। जाळ सारून घ्यायचं मधनं बाहेर आलेला आणि वरून पाणी लावून घेऊया भाकरीला। आता पलटी करून घ्यायची। ही दुसरी भाकरी आपण ही तव्यामध्ये घातली आहे बघा आणि जाळ चांगला लागला मी लगेच भाकरी पण भाजते बघा चुलीवरची। आता पलटी करून घेऊया आपण, दुसऱ्या साईडनं भाजायचे। पण आता ही भाकरी मी आरावर भाजणार आहे थोड्या वेळात खमंग अशी। मग चुलीवरली भाकरी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। कोणी ज्यानं नाही केलं सबस्क्राईब त्यांनी करा। नवीन कोणी व्हिडिओ आपलं बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करावा, लाईक करावा। आता आर मी सारून घेतलंय, भाकरी खाली भाजून घेणार आपण आरावर खमंग अशा पद्धतीने बघा। मी भाकरी टम्म फुगायला लागली आपली भाकरी, किती मस्त झाली आहे बघा। चांगली दोन्ही साईडनं भाजून घेतली आणि भाकरी छान भाजले। बाय बाय, धन्यवाद।